आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। श्री अमरनाथ धामची स्थापना कशी झाली? भगवान शंकरजींनी पार्वतीला एकांत स्थानावर उपदेश दिला होता। त्यामुळे माता पार्वतीची एवढीच मुक्ती झाली की जोपर्यंत तमोगुणी प्रभू शिवजींचा मृत्यू होणार नाही तोपर्यंत उमाजींचा मृत्यू होणार नाही। 7 रजगुणी ब्रह्माजींच्या मृत्यूनंतर सतगुणी भगवान विष्णूंचा मृत्यू होतो। 7 विष्णूजींच्या मृत्यूनंतर एका शिवजींचा मृत्यू होतो। तेव्हा माता पार्वती यांचाही मृत्यू होतो। त्यांना पूर्ण मोक्ष मिळालेला नाही, तरीही जेवढा लाभ पार्वतीजींना झाला तो अधिकाऱ्याकडून उपदेश मंत्र घेतल्यामुळे झाला। नंतर श्रद्धाळूंनी त्या स्थानाची आठवण ठेवण्यासाठी ते स्थान सुरक्षित ठेवले आणि त्याच स्थानावर दर्शक जाऊ लागले। जसे हा दास संत रामपालजी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सत्संग करत आहे, तेथे खीर व हलवा देखील बनवला जातो। जे भक्तात्मा उपदेश प्राप्त करून घेतात त्यांचे कल्याण होते। सत्संग समाप्तीनंतर सर्व तंबू आदी साहित्य काढून दुसऱ्या स्थानावर सत्संगासाठी घेऊन गेले। पहिल्या स्थानावर केवळ माती विटांची बनवलेली भट्टी व चुली सोडून गेले। नंतर जर कोणी त्या शहरातील एखादी व्यक्ती म्हणाली की या तुम्हाला ते स्थान दाखवतो जेथे संत रामपालदासजींचा सत्संग झालेला होता, खीर बनवलेली होती, नंतर ती भट्टी पाहायला जाणाऱ्यांना खीर मिळणार नाही, सत्संगातील अमृत वचनेही ऐकण्यास मिळणार नाहीत किंवा ज्यामुळे कल्याण होऊ शकेल असा उपदेशही प्राप्त होणार नाही। त्यासाठी तो संतच शोधावा लागेल। जेथे सत्संग चालू असेल तेथेच सर्व कार्यसिद्धी होईल। अगदी याच प्रकारे तीर्थे व धामांवर जाणे म्हणजे त्या स्मृतीस्थानरूपी भट्ट्या पाहण्यासारखेच आहे। याचे पवित्र गीताजीमध्ये वर्णन नसल्यामुळे हे शास्त्र विरुद्ध आहे, त्यामुळे कोणताच लाभ होणार नाही। प्रमाण पवित्र गीता अध्याय 16 श्लोक 23 व 24। तत्वज्ञानहीन संत महंत आणि आचार्यांद्वारे भ्रमित श्रद्धाळू तीर्थे आणि धामांवर आत्मकल्याणार्थ जातात। श्री अमरनाथ यात्रेला गेलेले श्रद्धाळू 3-4 वेळा बर्फाच्या वादळामध्ये सापडून मृत्युमुखी पडले। प्रत्येक वेळा मरणाऱ्यांची संख्या हजारो होत असायची। येथे विचार करण्यासारखा विषय असा आहे की जर श्री अमरनाथजींचे दर्शन व पूजा खरोखरच लाभदायक असेल तर भगवान शिव यांनी त्या श्रद्धाळूंचे रक्षण केले नसते। अर्थात प्रभू शिवजीही शास्त्राविरुद्ध साधनेला अप्रसन्न आहेत।